शिक्षण दिलं जायचं तसं जे विखे पाटलांना वाटलं तसं आपल्याकडे पाहतो आरारामांनी काय केलं गाडगे संत गाडगे बाबा अभियान सुरू केलं ही आरारामांची कल्पना आणि त्याच्यामुळे गाव या ठिकाणी स्वच्छ झालं तसंच विखे पाटलांना वाटलं पुढे तरी पाण्याचा हा भविष्याचा खूप मोठा प्रश्न आहे पाणी आहे पण पाण्याचं जर व्यवस्थापन नाही जर केलं तर जसं जागतिक स्वरूपाचं तिसरं महायुद्ध पाण्यावरती होऊ शकतं तसंच आपण पाहतो अंतर्गत भांडणं सुद्धा पाण्यामुळे होऊ शकते पहा जसं आपल्याला या ठिकाणी आमच्या मेहकरी नदीमध्ये जर शिनाकडचं पाणी यायचं म्हटलं तर वादविवाद होता तिकडचं आपण पाणी देण्यासाठी लोक नाना करतात मग आपलं जे पाणी आहे तेच पाणी जर व्यवस्थित स्वरूपात आपण वापरलं तर आपलं पाणी आपल्याला मिळू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून जल व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने विखे पाटलांना वाटलं ही कार्यशाळा घ्यावी त्यांना एक कल्पना सुचली आपण पाहतो कल्पनेतूनच विश्व तयार होतं कल्पनेतूनच त्या ठिकाणी इतिहास निर्माण होत असतं जसं आराबाबाच्या कल्पनेतून संत गाडगे बाबांमधून हजारो गाव या ठिकाणी समृद्ध झाले त्याच्यामधूनच आमचं सराकीवड गाव आनंदवाडी हे गाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहिलं आलेलं होतं त्या आराबाबाचीच प्रेरणा एक होती आपण पाहतो तसंच विखे पाटलांना वाटलं हा पंधरवाडा एक दिवस कार्यक्रम घेऊन काय होत नसतं या पंधरवाड्यामध्ये प्रत्येकाला समजून सांगून पाण्याचं महत्त्व या ठिकाणी जर कळवलं तर त्याच्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या स्वरूपात होऊ शकतं तुम्ही पाहिलं असाल पृथ्वीवरती 100% पाणी आहे त्या 100% पैकी फक्त 3% पाणी वापरण्याजोगे आहे त्या 3% मध्ये 2.1% पाणी आपण पाहतो उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरती आहे काही डोंगरावरती आहे म्हणजे 0.9% पाणी फक्त आपल्याला वापरण्याजोगे आहे 9% पाणी आपल्याला योग्य वापरण्याजोगे आहे आणि हा 9% पाणी योग्य वापरण्याचा आपण जर योग्य विल्हेवाट जर नाही लावली योग्य आपण त्याचं संगोपन जर नाही केलं तर भविष्यात सगळ्यात मोठे जर आजार कायापासून होणार आहेत तर पाण्यापासून होणार आहेत आपण पाहतो पावसाळ्यामध्ये आपल्याला जो आजार होतो मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रो असतील मलेरिया असतील कावीळ असतील हे काय अशुद्ध पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये गेल्यामुळे आपल्याला अशा स्वरूपाचे आजार होतात हे जर होऊ द्यायचं नसेल तर शुद्ध स्वरूपाचे आपले काय पाहिजे नदी पाहिजे ओढे पाहिजे ज्या ठिकाणी हापशा असतील किंवा आपल्या विहिरी असतील त्या ठिकाणचा स्वच्छ परिसर पाहिजे आणि हा पूर्ण स्वरूपाचा कार्यक्रम नियोजित स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी 15 दिवसांमध्ये ठरवलेला आहे आणि या कार्यक्रमाचा आपल्याला काय करायचं प्रचार आणि प्रसार करायचा आहे बरं हे एकट्याचं काम नसतं कोणतंही काम समाजामध्ये क्रांती घडवायची असेल बदल घडवायचा असेल एक व्यक्ती करू शकत नाहीये तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अख्ख्या मावळ्यांना घेतलं होतं त्यावेळेची ती परिस्थिती होती आता भविष्यामध्ये सगळ्यात मोठी जर समस्या कोणची असणार आहे तर पाण्याची असणार आहे तुम्ही पाठीमागे आयआयटी लोकांनी उजनीच्या कालव्याचं सर्वेक्षण केलं ते सर्वेक्षणामध्ये असं सांगितलं उजनीचं कालव्याचं पाणी कॅन्सर साठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते का सांगितलं रे कारण की त्या उजनीच्या तलावामध्ये मोठ्या स्वरूपाचे आपले जे या ठिकाणी एमआयडीसी आहे कुरकुम एमआयडीसी असं काय बहुतांशी एमआयडीसीचं पाणी त्या उजनीच्या पाण्यामध्ये जातं त्याच्यामुळे त्याच्यापासून कॅन्सर होतात जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल किंवा दुसरं अजून एक उदाहरण आपल्याला जर सांगायचं असेल तर अलीकडे बुलढाण्यामध्ये असं झालं सगळ्यांचे केस जातात त्याला काय सांगितलं होतं गहू कारण सांगितलं होतं म्हणजे गहू का तर तो गहू येतो पंजाबकडून पंजाबमध्ये मोठ्या स्वरूपात आपण काय करतो खत वगैरे टाकलं जातं आणि ते खत टाकल्यामुळे काय होतं या ठिकाणी केस जातात आपल्याला ही परिस्थिती भविष्यात होऊ द्यायची नसेल तर कमीत कमी आपल्यासाठी उत्पन्न करण्यासाठी तरी पाणी चांगलं या ठिकाणी वापरावं लागेल सेंद्रिय स्वरूपाची शेती करावं लागेल फळबाग काढावं लागेल किंवा आपल्याला जे या ठिकाणी अन्न लागतं ते काढावं लागेल नाहीतर भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर सारखे इतर आजार होणार आहेत हे जर टाळायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामधला घटक जर काय असेल तर पाणी आणि या पाण्यावरती आपल्या तुम्हाला सर्वांना चांगल्या स्वरूपाचं काम करावं लागेल तुम्ही आम्ही म्हणतो हे काम कशासाठी करायचं मी एकटा करून काय बदल होणार आहे पण आपण पाहतो तुम्हाला उदाहरण माहित असेल जंगलाला आग लागलेली असतील तिला एक चिमणी काय करते त्याच्यात सूचित पाणी आणते या ठिकाणी ती आग बुझवण्याचा प्रयत्न करते तर तिला विचारलं जातं तुझ्या सूचीने काही फरक पडणार आहे का पण ती चिमणी अशी म्हणते कारण की माझा ज्यावेळेस या ठिकाणी इतिहास लिहिला जाईल तर ते आग लागलेल्या विजयनगरमधला माझा इतिहास लिहिला जाईल पहा तशा स्वरूपाचा आपण या 15 दिवसात काय करायचं आपण पुन्हा चर्चा करतो मनुष्य हा प्राणी या ठिकाणी विद्वान आहे हुशार आहे ज्ञानी आहे त्यांनी जर ठरवलं ना इतिहास या ठिकाणी काही बी होऊ शकतो तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर ठरवलं ना 15 दिवसात आपल्याला जल व्यवस्थापनावरती कमीत कमी 10 लोकांना आपल्याला प्रबोधन करायचंय ही गरज सगळ्यात महत्त्वाची पुरुषाला असली स्त्रियाला जल व्यवस्थापनाची गरज जरी नसती बारीक अवलोकन करा ती घरामध्ये पाणी एकदम व्यवस्थित स्वरूपाचं वापरती स्त्री या ठिकाणी
पाणी वाह्यात वापरत नाही, म्हणून आपण पुरुष मंडळींनी या ठिकाणी हा एक प्रयत्न करायचा, महिला मंडळींनी असं नाही समजायचं, कारण की महिलांचं ऐकलं जातं मोठ्या प्रमाणात। महिलांनी जर चळवळ जर ठरवली ना, कारण की हागणदारी मुक्तीची चळवळ खऱ्या अर्थाने प्रसार जर तुम्हाला शौचालय जास्त मानले गेले असेल तर तुम्हाला सांगतो महिलांमुळे मानलेला गेले। माझं उदाहरण, माझ्याच गावामध्ये 3-4 पर्यंत शौचालय नव्हतं, माझ्या बायकोने मला भांडून 3-4 मध्ये शौचालय मला बांधायला लावलं। माझ्या मनात आला अशोकराव, तुम्हाला माहित असेल, त्याच्यानंतर आनंदवाडी गाव 1 महिन्यामध्ये हागणदारी मुक्त केलं बा। म्हणजे असं असतं, महिलांनी जर ठरवलं तर चळवळ एक आगळ्या स्वरूपाची होऊ शकते। त्याच्यामुळे तुम्ही आम्ही ह्या 15 दिवसात काय करायचं, जसं मी एक चिमणीचं उदाहरण सांगितलं, किंवा राम शेतू मधून खारीचं एक वाटा आपण राहतो, खारी एक काय करते, आपली वाळूचा कण आणतील, शेतू वरती ठेवती, का ठेवती, ती खारीचा वाटा उचलवला, आपण एक 15 दिवस समाजासाठी काहीतरी, आपल्या समाजासाठी काहीतरी देऊ, आणि ज्या वेळेस समाजाला देतात त्यावेळेस आपल्याला मिळतं। इतिहास कुणाचा लिहिला जातो किंवा समाधान कुणाला मिळतं, जो समाजासाठी थोडंफार करतो त्याला या ठिकाणी काहीतरी मिळतं, समाधान। जो स्वतःसाठी करतो तो मेल्यासारखा आहे, जो समाजासाठी काही करतो तो या ठिकाणी इतिहासामध्ये आदराला जातो। त्यामुळे आपण एक आष्टी तालुक्याने असा संकल्प करायचा, याच्यामध्ये 30 तारखेला पहा, एक चांगल्या स्वरूपाचं तालुक्यामध्ये कुणी काम केलंय त्याचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे, असं आपण सगळे मिळून ठरवू ना। कारण की मॅडम, जर तुम्ही जर ठरवलं ना, 100% आपल्याला आपल्या आष्टी तालुक्या विभागाचा तिथं या ठिकाणी सत्कार होईल। पण आपण सगळ्यांनी थोडं काम करायचं, कारण की काय असतं, हे प्रबोधन, माउथ पब्लिसिटी सगळ्यात महत्त्वाची असते पहा। आणि आपण सगळ्यांनी एक ठरवायचं, आपण काही नाही काय बोलतो, काही नाही काय चर्चा करतो, या 15 दिवसामध्ये मी एक